ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आपली आज स्वातंत्र्य दिनानिमित्त ही विशेष चर्चा सुरू आहे। भारतीय स्वातंत्र्याची 70 वर्ष आणि त्याचा जमा खर्च। आपल्यासोबत आता नवीन पाहुणे आहेत। आपल्यासोबत आहेत अवधूत वाघ, भाजपचे प्रवक्ते आहेत। अवधूतजी, स्वागत आहे आपलं चर्चेमध्ये। मला असं सांगा, 70 वर्षाच्या काळामध्ये पहिल्यांदा जनसंघ आणि त्यानंतर आताचा भाजपा एका हिंदू राष्ट्रवादाच्या किंवा हिंदुत्वाच्या प्रेरणेतून त्याचा आविष्कार राजकीय पक्ष आरएसएसच्या माध्यमातून एक आविष्कार झाला आणि एक वेगळं राजकारण करण्याची पठडी तयार करायचा तुम्ही प्रयत्न केला। श्यामाप्रसाद मुखर्जींपासून ते पुढे ही बॅटन अटल बिहारी वाजपेयींपासून ते पुढे नंतर आताच्या पिढीपर्यंत आलेली आहे। पण या 70 वर्षांनी आणि या 70 वर्षाच्या भारताने तुमच्याकडनं काही बदल घेण्यापेक्षा तुम्हालाच बदलून टाकलं असं नाही वाटत या 70 वर्षांच्या आजच्या दिवशी? नाही, खूप चांगला प्रश्न विचारला। सर्वप्रथम थोडासा उशिरा या कार्यक्रमामध्ये ठीक आहे, सहभागी झालो ठीक आहे, त्याबद्दल काही हरकत दिलगिरी व्यक्त करतो। ठीक आहे। आणि सर्व प्रेक्षकांना, जय महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांना भारतीय स्वातंत्र्याच्या या 70व्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। जनसंघाची स्थापना झाली डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींच्या नेतृत्वाखाली आणि सर्वप्रथम त्यांनी जो प्रश्न घेतला होता तो काश्मीरचा, ज्या काश्मीरमध्ये 90% मुस्लिम धार्मिक जनता राहते, त्या काश्मीरचाच प्रश्न सर्वप्रथम हाती घेतला होता। त्यामुळे जनसंघ किंवा भारतीय जनता पार्टी हा हिंदुत्वाचा मुद्दा घेतात आणि हिंदूंसाठी काम करतात आहेत असं एक ढोबळमानाने बोललं जातं, तर तेवढं काही खरं नाही। परंतु एक गोष्ट नक्की, या हिंदुस्थानामध्ये राहणाऱ्या सर्व लोकांचा, आणि ते हिंदू असो किंवा मुस्लिम असो, त्यांचाच न्याय हक्कानं विचार करून ही पक्ष पुढे जातो आहे। बरं, आता या 70 वर्षाच्या राजकारणामध्ये पाहिलं तर श्यामाप्रसाद मुखर्जी हे पंडित जवाहरलाल नेहरूंचं 1947 साली जे राष्ट्रीय सरकार स्थापन झालं त्यामध्ये पण मंत्री होतेच आणि स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये पण त्यांनी भाग घेतला होता। अशी अनेक जण जरी वेगवेगळ्या विचारांची असती तरी ते एका नेतृत्वाखाली, पंडितजींच्या नेतृत्वाखाली त्यांनी सरकार स्थापन केलं होतं। त्यानंतर ते बाहेर गेले, वेगवेगळे पक्ष स्थापले, हा इतिहास आहे। पण आजच्या दिवशी, स्वातंत्र्याच्या दिवशी, मला असं वाटतं की वयम पंचम शतम या न्यायाने आपल्या देशापुढची जी आव्हानं आहेत त्या आव्हानांचा आपण विचार केला पाहिजे। कोणाचं काय चुकतंय, कोणाचं काही नाही चुकत आहे, कोणाच्या काही हे आहेत, हे पक्षीय जे काही आरोप आणि प्रत्यारोप आहेत ते आपण 363 दिवस केले पाहिजेत। 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट या 2 दिवसांना आपण स्पेअर केलं पाहिजे, सोडून दिलं पाहिजे। हा देशामधल्या ज्यांनी या देशासाठी प्राणत्याग केला, या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्या सर्वांच्या सन्मानाचा आणि त्यांच्या बलिदानाची आठवण ठेवण्याचा दिवस आहे। मला असं वाटतं की गेल्या 70 वर्षामध्ये बहुसंख्य आज जे भारतीय आहेत हे स्वातंत्र्यानंतर जन्माला आले आहेत। काही ठराविकच लोक आहेत, खूपच 10, 12, 15% लोक असतील जे स्वातंत्र्याच्या आधी जन्माला आली असतील। तर त्यामुळे या जवळजवळ 80-85% लोक यांनी स्वातंत्र्य संग्राम बघितला नाही। जे काही आम्ही वाचलंय, पुस्तकातून वाचलंय, जे काही आम्ही वाचलंय ते इतिहासातून वाचलंय, जे काही आम्ही ऐकलंय ते आमच्या वडिलांकडून किंवा आईकडून ऐकलंय। अशा वेळी मला असं वाटतं की आपण कुठच्याही हेवेदावे आणि वैयक्तिक हे बाजूला ठेवूया। 363 दिवस आहेत। आज एक दिलाने, एक मुखाने जय हिंद म्हणूया, भारत माता की जय म्हणूया, वंदे मातरम म्हणूया। हो, एक छान प्रस्तावना झाली त्या निमित्तानं अवधूत वाघ यांच्याकडनं। हरकत नाही, मी त्यांच्याकडे पुन्हा एकदा जाणार आहे। आपण समजा अगदी राजकीय पक्षीय अभिनिवेशाने प्रश्न नाही विचारायलाही हरकत नाही, मी महाजनांना सुद्धा तो विचारला नव्हता, पण तरी सुद्धा या निमित्तानं पक्षीय राजकारण घ्यावंच लागेल, कारण भारताची लोकशाहीच पक्षीय आहे आणि पक्ष हा मुळातच कशाचा तरी पक्ष घेतलेला असतो, म्हणून तो पक्ष असतो। त्यामुळे विचारसरणी आली आणि विचारसरणीच्या अनुषंगाने विकासाची भूमिका आली, म्हणून आपल्याला पक्ष सोडून भारताबद्दल विचारच करता येणार नाही। मी विद्याताईंकडे जातो मगाशी ठरल्याप्रमाणे। विद्याताई, या 70 वर्षातली स्त्री आपण पाहिली, दूरदर्शनवरती बिंदी वगैरे लावलेल्या आणि अतिशय पारंपरिक वेशातल्या अँकर पासून ते आज अगदी आधुनिक अँकर सुद्धा तुम्ही सगळ्या चॅनल्सवरती पाहताय। हे झालं छोटंसं प्रतिमान, पण सगळ्या क्षेत्रातल्या महिलांच्या बाबतीत ज्यांच्यासाठीचे लढे अगदी ज्योतिबांपासून आपण सगळ्यांनी, तुम्ही सगळ्यांनी दिले, ती स्त्री प्रोग्रेसिव्ह या अर्थानं विकसित झाली आहे का, आधुनिक झाली आहे का? प्रश्नात वापरलेले दोन्ही शब्द मला महत्वाचे वाटले। प्रोग्रेसिव्ह झाली आहे का आधुनिक झाली आहे? आधुनिक याचा एक अर्थ असा असतो की खरं म्हणजे अंतर्बाह्य आधुनिकता, म्हणजे विचारामधली आणि दिसण्यामधली आधुनिकता। मला असं दुर्दैवाने म्हणावं असं वाटतं की स्त्रियांच्यात काय आणि पुरुषांच्यात काय आधुनिकता आली आहे ती बाह्य स्वरूपामध्ये अधिक आली आहे, जी पटकन दिसते, पटकन पोचते आणि चकाचक वाटते, अशी आधुनिकता आम जनतेमध्ये आलेली आपल्याला दिसते मोठ्या प्रमाणामध्ये। बरं, मागे एकदा कोणीतरी म्हटलं होतं की स्त्रिया सगळं काही करतात पण फक्त विचार करत नाहीत।
खरं हे स्त्रियांच्याच बाबतीत खरं आहे असं नाही. माझा अनुभव असा आहे की पुरुषांच्याही बाबतीमध्ये ते बडबडतात खूप पण नेमका विचार करतात असं मला वाटत नाही. इथे रत्नाकर मला असं म्हणतोय की खरं म्हणजे स्त्रिया जास्ती विचार करतात. हे का पुरुषांनी म्हटल्यामुळे मला जरा जास्त रत्नाकर बरं वाटलंय. पण त्याच्या पलीकडे जाऊन जर बघायचं तर मला खरंच मनापासून असं वाटतं की या 70 वर्षामध्ये जर एक महत्त्वाचा काही बदल झाला असेल तर तो हा आहे की त्याला कारणं अनेक आहेत. एकतर जागतिकीकरण आहे, त्यामुळे बदललेली मूल्य व्यवस्था आहे, त्यामुळे माणसांच्या सगळ्या जगण्यामध्येच बाह्य चकचकीत मार्केट ओरिएंटेड आणि पटकन डोळ्यात भरतील अशाच गोष्टींना महत्त्व आलंय. आणि एक एवढा वेग सगळ्यांच्या आयुष्याला आलाय की थांबा आणि विचार करा, याची गोष्टच आज अस्तित्वात नाही असं मोठ्या प्रमाणात वाटतंय. म्हणजे ज्यांना विचार करण्या एवढी मुभा आहे, सर्व मूलभूत सुविधा पुरल्यामुळे, आणि बाकीच्यांचं तर काय विचारायलाच नको की ज्यांचा जगण्याचा झगडा आहे ती गोष्ट वेगळी. मला स्त्रियांच्या बाबतीत असं वाटतं की स्त्रियांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्या शिकल्या, त्या मिळवत्या झाल्या, त्या थोडीशी स्त्री पुरुष समतेची भाषा बोलायला लागल्या. पण हे ज्या सगळ्या सावित्रीबाईंपासूनच्या आतापर्यंतच्या कार्यकर्त्यांच्या मोठ्या संघर्षामुळे आलं, त्याची पुरेशी माहिती, त्याचा पुरेसा इतिहास, त्याचा पाया त्यांच्या जीवनाला नाहीये. आणि त्यामुळे आता दिसणाऱ्या सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या एका स्वातंत्र्याच्या गृहीतकावर त्या उपभोगताना दिसतात. म्हणजे पुष्कळदा असं दिसतं की स्त्री मिळवती आहे, शिकलेली तर आहेच अर्थात, पुष्कळ शिकलेली आहे, आणि तरी सुद्धा ना स्वतःच्या जीवनामध्ये ना सामाजिक जीवनामध्ये काही विचारपूर्वक जाणीव दाखवते. ती ना आपल्या आत्मसन्मानाचा विचार करते, ना स्वतःच्या विकासाचा विचार करते, ना कुटुंबामध्ये डेमोक्रेसी यावी, लोकशाही यावी यासाठी प्रयत्न करताना ती दिसते. तर ती पैशाचा उपभोग घेण्याच्याकडे अधिक कललेली दिसते. याला ती एकटी जबाबदार आहे असं मी म्हणणार नाही. एक सगळं आजूबाजूचं वातावरणच आहे, आणि त्या आजूबाजूचं वातावरण अशाच माणसानं विचलित करू शकतं ज्यांच्या जीवनात मूल्यांना आधार राहिला नाहीये. स्वातंत्र्य, समता आणि प्रेमऐवजी मी मैत्र असा शब्द वापरते. या अगदी लोकशाहीची मूल्यव्यवस्था म्हणून असली तरी व्यक्तिगत जीवनामध्ये याच गोष्टी महत्वाच्या आहेत. माझ्या स्वातंत्र्याची मला काही किंमत आहे की नाही, ते मी राखलं पाहिजे की नाही, ते मिळवण्यासाठी मी काही धडपड केली पाहिजे की नाही, माझ्या मनात समतेचा विचार असला पाहिजे की नाही. तो विचार असेल तर माझ्या स्वतःच्या स्वास्थ्याच्या पलीकडे समाजामधल्या इतक्या अनंत अडचणींच्या गोष्टी त्यांच्याकडे आमचं लक्ष जायला पाहिजे, ते नाही जाताना दिसत. आणि तिसरं प्रेम, बापरे, ते तर घरातल्या काम करणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीतही स्त्रिया दाखवतात असं नाही. मी आता तू प्रश्न विचारलास म्हणून स्त्रियांसाठी जरी सांगत असले तरी माझं खरंच मत असं आहे की आता जर आपण काही गोष्टी करत असू तर त्या बाकी सगळ्या करतो आणि विचार करत नाही. आणि विचार केला नाही की मग आनंदी आनंदच असतो. अज्ञानातलं सुखही माणसाला मिळतं. विचाराने येणारी जी एक अस्वस्थता आहे, जी अल्टिमेटली तुम्हाला खूप आनंद देते आणि तुम्हाला स्वतःची एक शांतता देते, हे सगळं काहीच घडताना दिसत नाही, म्हणजे कमी घडताना दिसतं असं मी म्हणते. एक तुम्ही विचाराच्या बाबतीत म्हणालात आणि अचानक एक जाणवलं, ते थोडं स्पष्ट बोलणं गरजेचं. मगाशी माझ्याकडनं उल्लेख झाला की एकेकाळी तुम्ही दूरदर्शनच्या अँकर्स बघितले असतील पारंपरिक वेशभूषेतल्या आणि आज आधुनिक वेशभूषेतल्या. हा चुकीचा उल्लेख होता, कारण विद्यार्थी तुम्ही स्वतः नेहमी आम्ही तुम्हाला पारंपरिक वेशभूषेतच बघितलं, पण तुमच्या इतकी आधुनिकता आजच्या तथाकथित आधुनिक वेशभूषा केलेल्या स्त्रीमध्ये असेलच असं नाही. त्यामुळे त्या अर्थानं तो उल्लेख चुकीचा होता. आधुनिकता ही वेशभूषेवरती ठरू शकत नाही, ती मुळात असावी लागते. ज्योती, त्या अर्थानं सावित्रीबाई या सर्वाधिक आधुनिक म्हणाव्या लागतील. त्यांच्या तुलनेत आज आपल्या महिला किंवा पुरुष सुद्धा आलेत की नाही हा स्वतःमध्येच एक विषय ठरावा. त्यामुळे थोडीशी दुरुस्ती होती त्या ठिकाणी. मी आता खरेंकडे परत एकदा जाईन. खरे जी थोडंसं पॉलिसी बद्दल बोलूया, ज्याच्यामध्ये भारताचा परराष्ट्र संबंध आणि अंतर्गत सुद्धा संबंध लक्षात यावा लागतो. 1991च्या दशकापर्यंत आपली भारताची मिश्र, त्या अर्थानं समाजवादी अर्थव्यवस्था, सोव्हिएत रशियाशी असणारे संबंध आणि आपलं इन्क्लिनेशन, आपण जरी नामशी आपलीच नामचे आपण फाउंडर मेंबर असलो नॉन अलाइन्ड मुवमेंटशी, तरी सुद्धा आपला डावीकडे झुकाव हा अगदी जगप्रसिद्ध होता. ते त्यानंतर आपण घेतलेली अतिशय वेगळी भूमिका, धाडसी परराष्ट्र नीती आणि अमेरिकेच्या बाजूला आपला त्या अर्थानं झालेला झुकाव, या दोन पॅराडाईम शिफ्ट्सकडे आपण कसं पाहता? ब्रेव्ह न्यू वर्ल्ड मधला हा ब्रेव्ह न्यू इंडियाचा हा इम्पॅक्ट म्हणावा लागेल, आणि जर का हा बदल असेल तर तो योग्य आहे? काळ आणि वेळेप्रमाणे आपल्या देशाचं परराष्ट्र धोरण
ही बदलत असतात, त्यात काही शंकाच नाही. हो परंतु बदलत्या वेळ आणि काळामध्ये नेमकं आपण कुठल्या दिशेने जाणार आहोत याचे जर एक कोर व्हॅल्यूज ठरवल्यात हो तर आपल्याला असं लक्षात येईल की आज म्हणजे काश्मीरच्या संदर्भामध्ये ज्या शितापीने मोठं भाषण केलं आणि त्यांनी बलुचिस्तानचा आजच्या भाषणामध्ये आजच्या माननीय पंतप्रधानांनी उल्लेख केला. मला आनंद वाटला असता की त्यांनी ज्या पद्धतीने तो उल्लेख करून आंतरराष्ट्रीय पातळीवर एक वेगळा संदेश दिला तसाच जर उल्लेख चीनच्या विरोधात केला असता, ज्या चीनने 1962 पासून 90,000 किलोमीटर लँड ही बळकावलेली आहे त्याच्याविषयी मात्र आपण बोलत नाही. आणि दुसरीकडे पाक ऑक्युपाईड काश्मीर, ज्या पाक ऑक्युपाईड काश्मीर आणि काश्मीरच्या निमित्ताने भारत आणि पाकिस्तान यांची 4 युद्ध झालेली आहेत त्याच्याविषयी मात्र आम्ही फार भावनात्मक पातळीवर बोलत असतो. मला एक सांगावंसं असं वाटतं की आज आशिया खंडामध्ये आणि जगाच्या पाठीवर भारत असा एकमेव देश आहे की त्याच्या सभोवताली 2 आण्विकधारी राष्ट्र आहेत, एक म्हणजे पाकिस्तान आणि एक दुसरा म्हणजे चीन. आणि या दोन्ही आण्विकधारी राष्ट्रांची संबंध प्रस्थापित करत असताना फार काळजीपूर्वक आपली धोरणं असली पाहिजे. दुर्दैवाने मात्र आपलं राजकीय हित आणि आपलं राजकीय पॉलिसी म्हणजे डोळ्यासमोर ठेवून तशा पद्धतीचं स्टेटमेंट करून त्याच्याविषयी जर आपण लक्ष केंद्रित केलं तर त्याचे फार मोठे परिणाम आपल्याला पाहावयास मिळतील. आपल्याला माहितीच असेल की आपण हे आरपार की लढाई आहे असं संपूर्ण पार्लमेंट हल्ला झाल्यानंतर आरपार की लढाई जे भाषा केल्यानंतर अमेरिकेच्या एका दडपशाहीने नंतर आपण आपली सैन्य माघार घेतलं आणि कुठलीही कारवाई केलेली नाही. येणाऱ्या कालखंडामध्ये बलुचिस्तानच्या मला असं माझं स्वतःचं अनालिसिस असं आहे की जसजसं भारतीय जनता पार्टीचा भारतामधला पाया हा कमी होईल तसतशा पद्धतीने पाकिस्तान विरुद्ध आणि पाक ऑक्युपाईड काश्मीर आणि बलुचिस्तानचा हा मुद्दा हे भाजप आणि त्याचे सहकारी पक्ष घेतील आणि 2019 पर्यंत हा मुद्दा जास्तीत जास्त होईल. आणि कदाचित मला अशी भीती आहे की भारत पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध होण्याची शंका आपण म्हणजे होऊ शकतं असं माझं स्वतःचं अनालिसिस. याचं कदाचित तुम्ही मला सहमत असणार नाही, कारण भारतामध्ये वेगळ्या राष्ट्रवादावर आपली संपूर्ण राजकीय व्यवस्था आहे. म्हणजे कारगिल संघर्ष झाल्यानंतर सिनेमागृहात राष्ट्रगीत म्हटलं म्हणजे आम्ही फार मोठे देशभक्त आहोत आणि एरवी इथल्या दलितांवर किंवा इथे हल्ला झाल्यानंतर मात्र काही भाष्य न करता फक्त त्या वेगळ्या राष्ट्रवादावर राष्ट्रभक्ती किंवा 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला राष्ट्रगीत म्हणून वेगळ्या राष्ट्रवादावरचं राजकारण करणारे आमचे राजकीय पक्ष आहेत. त्याच्यामुळे या संदर्भामध्ये नीट लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्ही पॉलिसीच्या संदर्भामध्ये म्हटलात की परराष्ट्र धोरण आणि संरक्षण धोरणामध्ये कंटिन्युटी ही फार महत्वाची आहे. बदलत्या राजकारणामध्ये बदलत्या परिस्थितीमध्ये जग ज्या पद्धतीने बदलतो आहोत त्या पद्धतीने आपलं ध्येय धोरण असं. आपल्याला माहित असेल की एनएसजीच्या संदर्भात चीनने जी भूमिका घेतली की ज्या चीनने आपलं परमनंट काउन्सिलचे मेंबरशिप नकाराधिकार असणारा राष्ट्राच्या एका मतामुळे संपूर्ण भारताची जी 125 कोटी जनतेचा आपण भाषा करतो त्या एनएसजीने एका मताच्या अधिकारामुळे आपल्याला एनएसजीचं सदस्य होऊ दिलेलं नाही. तर ही जी रियालिटी जी आहे ही लक्षात घेतली पाहिजे आणि त्या रियालिटीच्या संदर्भामध्ये आपलं परराष्ट्र धोरण आणि संरक्षण धोरण आखलं पाहिजे. केवळ परराष्ट्र आणि संरक्षण धोरणामध्ये भावनिक पातळीवर जर उल्लेख करून आपण धोरण आखलं तर कदाचित लॉंग टर्म आपल्याला त्याचा फार मोठ्या परिणामांना सामोरं जावं लागणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की काश्मीरचा तुम्ही मुद्दा उपस्थित केला. काश्मीर प्रश्न जो आहे, काश्मीर प्रश्न हा बाबासाहेबांनी त्यांच्या लिखाणामध्ये फार महत्वाची भूमिका दिली की काश्मीर प्रश्न हा दिस इज नॉट अ पीस ऑफ लँड, इट इज अ क्रायसिस इन द नेम ऑफ मेजॉरिटी वर्सेस मायनॉरिटी. आणि मेजॉरिटी आणि मायनॉरिटीचं काय गणित आहे आजच्या राजकारणामध्ये, बहुसंख्याक आणि अल्पसंख्याकांचं काय गणित आहे हे जोपर्यंत इथल्या राजकीय व्यवस्थेला समजत नाही तोपर्यंत काश्मीर प्रश्न सुटू शकत नाही. आणि तो जर सोडायचा असेल तर मला परत त्या लिखाणाकडे जावं लागणार. बाबासाहेबांच्या ज्यांनी जे 3 वेगवेगळ्या याची भाषा केलेली होती, लडाख, जम्मू आणि काश्मीर या तिन्ही यांच्याची लोकांची जी भूमिका आहे ती समजून घेतल्याशिवाय काश्मीर प्रश्न सुटणार नाही. काश्मीर प्रश्न सोडण्याच्या संदर्भामध्ये आपण आपलं सुरक्षा धोरण आणि संरक्षण धोरण याच्याविषयी नीट पुन्हा विचार करणं गरजेचं आहे. मी पुन्हा एकदा अवधूत वाघांकडे जाईन आणि त्यानंतर रत्नाकर महाजन यांच्याकडे. वाघ सर, मी थोडासा संदर्भ मगाशी आपले मित्र आपले चर्चेत आलेले विजय खरे यांचा थोडा मुद्दा घेऊन तुमच्याकडे येतोय. आज रामचंद्र गुहा यांचा इंडियन एक्सप्रेसला लेख आलेला आहे. 70 वर्षाच्या भारतीय स्वातंत्र्याचा थोडक्यात घेतलेला आढावाच आहे. हे खरं आहे की आपण अनेक फ्रंट्सवरती मोठी प्रगती केलेली आहे, ज्याला काँग्रेसची आधीची सरकार आणि तुमच्याही सरकारने केलेली निर्णय त्या अर्थानं कम्युनिटी इफेक्ट हा आहे, हे खरं आहे. पण हे होत असताना आपल्याकडे आजही कोणी काय खावं, काय वापरावं, पेहरावं आणि काय पाहावं याच्यावरची बंधनं आहेत.
हल्ले सुद्धा होताना दिसत आहेत. हा भाग अजूनही आपल्यापासून मिटत का नाहीये? अजूनही हे असे जे स्फोट होत असतात प्रादेशिक, जातीचे अस्मितेचे, धार्मिक अस्मितेचे, त्याला सगळे राजकीय पक्ष त्याचा वापरही करताना दिसतात. 70 वर्षानंतर 21व्या शतकामध्ये ही आधुनिकता आपल्यामध्ये का नाही रुजलेली? भाजपचे प्रवक्ते म्हणून आपण याचं उत्तर कसं द्याल? असं आहे की संपूर्ण या भारतीय समाजामध्ये अनेक वंश आहेत. मणिपूरमध्ये गेलात तर तिकडे कुत्रा खातात, पण आपण नाही खात. मुस्लिम लोक डुकराच्या मांसाला हराम समजतात. हिंदू लोक गायीच्या मांसाला हराम समजतात. हे एवढं कल्चरल डायव्हर्सिफिकेशन आहे. या कल्चरल डायव्हर्सिफिकेशन मध्ये एक संघ समाज, आणखीन एक विचार ठेवणं हे खरंच कठीण आहे. अगदी खूपच हाताच्या बोटावर मोजण्या एवढे अतिशय मायनॉरिटी जैन समाज आहे, पण ते कांदा आणि लसूण खात नाहीत. आपण पहा, मुंबईमध्ये अनेक ठिकाणी जैन लोकांच्या कांदा आणि लसूण या त्याज्य मानण्याच्या वृत्तीमुळे वडापाव सुद्धा कांदा आणि लसूण रहित मिळतो, आणि तो पण आपण आता ग्रहण करायला सुरुवात केलाय. आपण कुठे असा हट्ट धरला नाहीये. परवा मी स्पाइस जेटवरनं प्रवास करत असताना त्यांनी दिलेले सँडविच मध्ये स्पष्ट शब्दात लिहिलं होतं की इथे हा इज विदाऊट कांदा आणि लसूण असं म्हटलं होतं. मी काही तिकडे कुठे हट्ट धरला नाही, नाही नाही मला कांदा आणि लसूण हवाच म्हणून. मला असं वाटतं की जेव्हा आपण संपूर्ण समाजाकडे बघतो त्यावेळी थोडासा टॉलरन्स आपल्याकडे सर्व बाबतीमध्ये हवा. जसं आपल्याला काही इच्छा असतात परंतु आपल्या शेजाऱ्याला नको असतो, त्यावेळी आपण त्या शेजाऱ्याचा विचार करतो. शिंक आली तर आपण स्वातंत्र्याचा उल्लेख फायदा घेऊन जोराने शिंकत नाही, पण हातामध्ये आपण रुमाल धरून शिंकतो. त्याचप्रमाणे सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना, आणखीन या संपूर्ण देशाचा विचार करत असताना सर्व पंथांनी, सर्व धर्मांनी, सर्व लोकांनी एकमेकांची बाजू जर समजून घेतली आणि त्याप्रमाणे एकमेकांना रिस्पेक्ट देऊन पुढे गेलं तर मला वाटतं अधिक बरं होईल. आता जो प्रश्न आलेला आहे की एका परराष्ट्र धोरणाचा, तर परराष्ट्र धोरण अतिशय चांगल्या तऱ्हेने खरे यांनी मांडलं. काही मतं माझी आणि त्यांची जुळणार नाहीत, पण एक तर त्यांनी नक्कीच चांगलं मांडलेलं आहे की कंटिन्युटी एक असावी लागते. परंतु ज्यावेळी 1971-72 ला ज्यावेळी इंदिराजींनी रशियाशी संपर्क करून आरमार ज्यावेळी मागवलं होतं, तर त्यावेळीच खऱ्या अर्थानं भारताची परराष्ट्र धोरणावर असलेली पकड स्पष्टपणे दिसली होती. त्यानंतर 1991-92 सालानंतर नरसिंहराव साहेबांनी नंतर एक फ्री इकॉनॉमीचा पाठिंबा घेतला, आणि त्यामुळे त्यानंतर जे झालेलं आहे ते आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु ऑटोमिक बॉम्बचं पोखरणमधलं एक्सप्लोजन असो, हे काय एका दिवसात तयार झालं नाही. त्याच्या मागे सुद्धा 15 वर्ष 20 वर्ष शास्त्रज्ञांनी घेतलेले अविरत श्रम आहेत. आता ते कुठच्या पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली झालं हा एक काळाचा मुद्दा राहतो, परंतु एक कंटिन्युटी आहे की आपण अणुबॉम्बच्या तंत्रामध्ये इंडिपेंडंट व्हायचं. आपल्याला सँक्शन्स टाकल्या होत्या अमेरिकेने, त्या सँक्शन्सना न जुमानता इकडच्या शास्त्रज्ञांनी अतिशय कठीण पद्धतीमध्ये काम केलं, आणि हे करून आपण अणुबॉम्बचा स्फोट करू शकलो. त्यामुळे कित्येक वेळा असं वाटतं की पक्ष एका आणि सरकार एका बाजूने चालतात, त्याचबरोबर ब्युरोक्रेसी सुद्धा एका बाजूने चालते. मगाशी तुम्ही एक चांगला प्रश्न विचारलात की पक्ष, शेवटी आपण एखादी जर लोकशाहीची सिस्टीम मान्य केली आणि आपल्याला इलेक्शनच्या दिवशी, बरं का, तुम्ही 4 वर्ष 364 दिवस काय करता आणि 365व्या दिवशी मतदार काय मत देतो ह्याचा काही कित्येक वेळा संबंध नसतो. म्हणजे इंदिराजींच्या क्रूर हत्येनंतर जी लाट आली त्याच्यामध्ये सर्व विरोधी पक्ष वाहून गेले. तसेच 1991 ला राजीवजींची हत्या झाली, सर्व विरोधी पक्ष वाहून गेले. राजीवजींनी चांगलं काम केलं, पण ह्यांनी काय सिंगनी एक मुद्दा उठवला बोफोर्सचा, सर्व राजीवजींनी केलेलं चांगलं काम वाहून गेलं. हे असं होतं, आणि त्यामुळे एका मिनिटात संपवतो. त्यामुळे पडद्याआडचं जे राजकारण असतं ते सर्वसामान्य जनतेपर्यंत, मीडियापर्यंत आणि इतर लोकांपर्यंत येत नाही. हे वेगळं असतं, ते अतिशय वरच्या लेवलवर चाललेलं असतं. आणि पडद्याच्या बाहेर म्हणजे जे लोकांना, आपल्या मतदारांना, आपल्या फॉलोअर्सना, आपल्या व्होटर्ससाठी जे असतं ते वेगळं असतं. हे पण आपण कुठंतरी पाहायची गरज आहे. मला असं वाटतं की ह्या गोष्टीमध्ये विचार करायची गरज आहे. इथे वेगळं केलं पाहिजे हे आपण म्हणणं ठीक आहे, परंतु आपले जे ब्युरोक्रॅट्स आहेत, आपले जे वरिष्ठ लोक आहेत, ती अतिशय हुशार आहेत, त्यांना चांगला अनुभव आहे आणि ते खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. आणि म्हणून गेल्या 2 वर्षामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये झालेले वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपण आपल्या लोकांना सुखरूप इथे आणलेला आहे. आज काश्मीरचा मुद्दा
गरम होतो आहे, परंतु 1981 पासून तो तसाच धगधगता आहे. कधी थंड होतो, कधी गरम होतो. बरं. पंतप्रधान कोणी असो, मुख्यमंत्री कोणी असो, हे झालेले आहेत. आणि आज माननीय पंतप्रधानांनी अतिशय योग्य वेळी बलुचिस्तानचा प्रश्न आज इंटरनॅशनल स्तरावर नेऊन ठेवलाय. त्यामुळे त्यांचं अभिनंदन करावं एवढं थोडं आहे. हा एक भारताच्या परराष्ट्र धोरणाची एक वेगळी किनार आज पंतप्रधान मोदींनी सर्व जगासमोर उलगडून दाखवलेली आहे. ठीक आहे, मी महाजनांकडे येतोय. महाजन सर, तुमचं काही वेगळं विश्लेषण असेल तर जरूर मांडा, पण मुळात माझा त्याच्या आधीचा प्रश्न आहे, भारताचा 70 वर्षातला हा सगळा डेमोक्रेसी, ही लोकशाही, त्याच्यातून होणारी प्रगती तोलणारा माणूस कोणता? आपला सगळा एवढा मोठा समाज मतदान करणारा, अनेक स्थित्यंतरांमधून गेला, एक हाती काँग्रेसच्या सत्तेपासून ते प्रादेशिक पक्ष असतील, राष्ट्रीय स्तरावरती आलेले अन्य पर्याय असतील, आणि आज आम आदमी पार्टीच्या सुद्धा पारड्यात टाकणारा हा समाज आहे. भाजपला बहुसंख्येने निवडून देणारा पण हाच समाज, आम आदमी पार्टीला आणि बिहारमध्ये लालू नितीश यांना निवडून देणारा पण हा समाज, पण त्याच वेळी अनेकदा भावनिक रेट्यामध्ये वाहून जाणारा सुद्धा हाच मतदार. या आपल्या भारतीय लोकशाहीच्या आधारस्तंभ अशा मतदाराच्या प्रवाहाकडे, बदलत्या प्रवाहांकडे तुम्ही कसं पाहताय? आणि त्याला एक छोटासा फक्त ताजा रेफरन्स म्हणजे द्विपक्षीय राजकारण भारतामध्ये आता तयार होऊ पाहतं आहे का? ज्या प्रकारे आपल्याला बघायला मिळते की थेट काँग्रेस भाजप लढतही सगळीकडे बघायला मिळत आहेत. नाही, या देशामध्ये द्विपक्षीय राजकारण अजिबात रूढ होणार नाही. ज्यांचा रूढ करण्याचा प्रयत्न आहे ते असं भासवण्याचा प्रयत्न करत आहेत की काँग्रेसला काँग्रेसपेक्षा चांगला, सक्षम आणि कार्यक्षम पर्याय आम्हीच आहोत, म्हणून या देशात द्विपक्षीय राजकारण रूढ झालं पाहिजे. पण तसं होणार नाही. त्याचं कारण असं की भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. विविधता म्हणजे फक्त खाण्यापिण्यातली, पेहरावातली, सणावारातली किंवा अन्य विविधता नव्हे, तर अनेक प्रकारच्या विविधता आहेत. सांस्कृतिक आहेत, शैक्षणिक आहेत, लोकरूढींच्या बाबतीतल्या आहेत, आणि त्या सगळ्या विविधता सांभाळून एक देश म्हणून आणि एक लोकशाही मानणारा समाज म्हणून हा समाज आजपर्यंत एकत्र राहिलेला आहे. आता वेगवेगळ्या वेळी मतदार वेगवेगळा निर्णय घेत असतील तर त्याचा अर्थ एवढाच की हे लोकांच्या त्या वेळेच्या जागरूकतेचं लक्षण आहे, सजगतेचं लक्षण आहे. भावनेच्या आहारी जाऊन मतदान होतं नाही होत असं नाही, पण ते 1, 2, 3, 4 उदाहरणं फक्त आपल्याला सांगता येतील. उदाहरणार्थ 67 साली ज्या वेळेला उत्तर प्रदेशामध्ये संयुक्त विधायक दलाचं सरकार स्थापन झालं, त्यावेळी भावनेचा प्रश्न कुठलाच नव्हता. तर काँग्रेस विरोधाच्या पार्श्वभूमीवर सर्वजण एकत्र आले आणि त्यांनी संयुक्त विधायक दलाची स्थापना केली. पण या संयुक्त विधायक दलाचे मुख्यमंत्री म्हणून चरण सिंगांनी राज्यातला जमीनदारी नष्ट करणारा कायदा केला. जमीनदारी अबॉलिशन ऍक्ट इन यूपी इज अ सिंग्युलर कॉन्ट्रीब्युशन ऑफ चरण सिंग ॲज चीफ मिनिस्टर. त्यामुळं याच्यात सुद्धा उजळून निघणाऱ्या बाजू बऱ्याच आहेत. आता प्रश्न असा आहे, मी मगाशी म्हटलं तसं, राष्ट्रीय पक्षाचा एखाद्या प्रांतातला आधार, त्या राज्याशी संबंधित अशा प्रश्नांच्या बाबतीतली त्याची निष्क्रियता किंवा लोकविरोधी जाण्याचं धाडस हे अंगाशी आल्यामुळं एखाद्या प्रादेशिक पक्षाचा आधार त्या राज्यात वाढू शकतो. बंगाल, पंजाब आणि तमिळनाड ही याची अलीकडची उदाहरणं आहेत. आता त्यात ओडिशाची सुद्धा भर पडलेली आहे. हे खरं आहे, हे ठीक आहे, पण हे म्हणजे अँटी नॅशनल आहे. प्रादेशिक पक्ष म्हणजे राष्ट्रवादाच्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहणारे लोक आहेत असं म्हणायची काही गरज नाही. रामकृष्ण हेगडे असं म्हणले होते की स्ट्रॉंग स्टेट्स इज अन इम्पेरेटिव्ह फॉर स्ट्रॉंग सेंटर. म्हणजे केंद्र जर समर्थ असायचं असेल तर राज्य सुद्धा समर्थ झाली पाहिजेत, आणि हा फेडरल स्ट्रक्चरचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळं तुम्ही म्हणला त्याप्रमाणे आपण राजकारणाला बाजूला ठेवून कितीही चर्चा करायचा प्रयत्न केला तरी राजकारण, त्यातले राजकीय पक्ष, त्या राजकीय पक्षांचा विविध प्रश्नांकडे बघण्याचा परस्पर विरोधी दृष्टिकोन, त्या परस्पर विरोधी दृष्टिकोनांचा लोकांच्या समोर होणारा संघर्ष आणि त्या संघर्षावर लोकांनी दिलेला निर्णय म्हणजे निवडणुकांचा निकाल असतो. या दृष्टीने याकडे बघितलं पाहिजे. पण एक मात्र नक्की की प्रादेशिक पक्ष हे जे आहेत त्यांचे सर्व दृष्टिकोन, त्यांची सर्व लक्ष आणि त्यांचे सर्व स्वार्थ चांगल्या अर्थाने म्हणतोय मी, राज्याच्या विषयी हे राज्यापुरते मर्यादित असतात. आणि आपण जी भूमिका घेतोय, आपण जी कृती करतोय त्याचा
खरंय. संबंध देशावर काय परिणाम खरंय. होईल याचा विचार न करता अर्थात. निर्णय घेतला जातो. उदाहरणार्थ तामिळनाडूमध्ये 50% जास्त आरक्षण आहे आणि ते त्यांनी 9th शेड्यूल मध्ये घातलंय, त्यामुळे ते काही बदलता येत नाही. दिस 9th शेड्यूल इटसेल्फ इज अंडर चॅलेंज इन सुप्रीम कोर्ट ॲट प्रेझेंट. हो हो म्हणजे जो कायदा 9वं शेड्यूल हे जमीनदारी कायदे नष्ट करता येऊ नयेत यासाठी तयार झालेलं, हो. सर्व राज्यांचे जमीनदारी विषयक कायदे त्यात घातले, हो. त्यात तमिळनाडूने हा पण कायदा घालून ठेवला, हो. त्यामुळे इतर राज्य त्याचं उदाहरण देतात. म्हणून प्रादेशिक पक्ष आपल्या प्रदेशाच्या संदर्भात आपल्या प्रदेशाच्या मर्यादेत राजकारण करीत हो. असताना त्यांनी राष्ट्रीय हितसंबंध, राष्ट्रीय सलोखा, राष्ट्रीय ऐक्य यांचं सुद्धा भान ठेवणं आवश्यक आहे. हे हळूहळू त्या प्रादेशिक पक्षांना सुद्धा हो. समजू लागेल अशी आपण आशा करूया. एक या बाबतीत नक्की म्हणता येईल की प्रादेशिक पक्षांच्याच बाबतीत म्हणायचं झालं तर प्रादेशिक पक्षांनी सुद्धा अशा जेव्हा तोड ढळायची वेळ आली असं वाटलंय तेव्हा सुद्धा आपल्या साईट्स बदललेल्या आहेत. भले त्यांच्या राजकीय स्वार्थांच्या अनुसार बदलले असतील, पण केंद्राला पूर्ण ओव्हरपास केलेले, सरपास केलेले असे प्रयत्न जरी झाले तरी ते पूर्णतः यशस्वी ठरलेले नाहीत. कारण त्याचं कारण म्हणजे ही 100 कोटी 120 कोटी जनता तेवढी हुशार आहे, त्यांचा तेवढा पाठिंबा आहे. एका ठिकाणी तोल झुकायला लागला तर दुसरा तोल धरायला सुद्धा बाकीचा वर्ग आहे. आणि म्हणूनच असेल या भारताचं राजकारण भल्या भल्यांना उमगलेलं नाहीये. भले भले राजकीय पंडितांचे होरे सुद्धा चुकलेले आहेत इकडच्या निवडणुकीने. ही जनता महान आहे जिने हा देश आतापर्यंत चालवलेला आहे. 70 वर्ष भिन्न भाषा, वंश, धर्म, जाती या सगळ्यांसकट, भौगोलिक परिस्थिती सकट असलेला हा देश 70 वर्ष चालतो, यशस्वी होतो, मार्स मंगळापर्यंत पोहोचतो. पण आपला बाजूचा देश मात्र अजून काश्मीरमध्येच पोहोचायचा प्रयत्न करतोय. या एका ओळीमध्ये या देशाचं महत्व आणि मोठेपण सांगायला पुरेसं आहे. पण म्हणून आपल्याला संकुचित व्हायचं नाहीये. आपला बाजूचा शेजारी आपल्याही खूप पुढे आहे, खूप योजने पुढे आहे. त्या चीनच्या बाबतीत आपल्याला पुढचा संघर्ष 21व्या शतकातला असणार आहे. तो डोळ्यासमोर ठेवून चीनकडे कम्युनिझम असेल पण आमचा लोकशाहीवाद मात्र आम्हाला जिवंत ठेवायचा आहे. या संकल्पासह आजच्या या चर्चेसाठी या सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला त्यांचे आभार मानूयात. या चर्चेमध्ये थांबूयात. पाहत रहा जय महाराष्ट्र.